झी 24 तास एक पाऊल पुढे। बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात केली। मात्र कोल्हापुरातच शिवसेनेत मोठी गटबाजी असल्याचं दिसून येतंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्यानंतर कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली। संजय पवार आणि विजय देवणेंमधला वाद चव्हाट्यावर आल्यामुळे कार्यकर्त्यांना एखाद्या आंदोलनावेळी कुठल्या नेत्याचा झेंडा हाती घ्यावा असा प्रश्न पडलाय। 3 गट स्वतंत्रपणे आपापल्या पातळीवर काम करतात, पण संघटितपणे ते समोर येताना दिसत नाही। कदाचित मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हाच मोठा अंतर्गत गटबाजीचा धोकाच शिवसेनेला निश्चितपणे यशापासून रोखू शकेल। पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ताकद मोठी आहे, मात्र ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीतून शिवसेनेची ही ताकद वाढू लागल्याचं समोर आलंय। मात्र पक्षाला पूरक वातावरण असतानाही अंतर्गत वादामुळे फटका बसू शकतो। गावोगावी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी गटप्रमुख नेमण्यापासून ते पक्ष संघटन वाढवण्यापर्यंत आमचा कार्यक्रम चालू आहे। निश्चितपणे या ठिकाणी येणाऱ्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेचा खासदार या ठिकाणी आपल्याला झालेला दिसेल। कोल्हापुरात शिवसेनेतला अंतर्गत वाद शमला नाही तर आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात आपल्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात केली, पण याच कोल्हापुरात शिवसेनेच्या नेत्यामध्ये अंतर्गत वाद असल्यामुळे शिवसेनेला मोठा फटका सहन करावा लागतोय। त्यामुळे हा वाद थांबवणार कोण असा प्रश्न शिवसैनिक विचारतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राज्याध्यक्षसह प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।